नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी। 13 सप्टेंबर अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी तौहीद खान समीर खान वय 28 याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। न्यायालयाने ही कोठडी सुनावली। घटना 6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या दिवशी घडलेली होती। मुलीचे नातेवाईक बाहेर असताना आरोपीने चाकूचा धाक दाखवत अत्याचार केला आणि फरार झाला। 12 सप्टेंबरला इंदूर मध्य प्रदेश येथे लपलेला असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याला अटक केली। अकोल्यातील एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला 6 दिवसानंतर अकोला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या। आरोपीला पोलिसांनी मध्य प्रदेशच्या इंदोरमधून अटक केली। तौहीद समीर असं नरधाम आरोपीचं नाव आहे। या आरोपीनं मुलीच्या घरचे गणपती विसर्जनाला गेल्याची संधी साधत घरात जाऊन तिला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला होता। दरम्यान या प्रकरणानंतर अकोल्यात संतापाची भावना पसरलेली होती। विरोधी पक्षांच्या आमदारांसह सत्ताधाऱ्यांनी या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली। दुसरीकडे सकल हिंदू समाज आक्रमक झाला। अकोल्यात मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। तर 6 दिवसानंतर नराधम तौहीद समीर खान हा अकोला पोलिसांच्या हाती लागला। दरम्यान आता या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला 5 दिवसांची कोठडी सुनावली। 6 दिवसांच्या फरारी दरम्यान आरोपीनं 5 राज्यात 10 जिल्ह्यांमधून स्थलांतर केलं। या कालावधीत त्याला कोण मदत करत होतं, आर्थिक मदत कोणाकडून मिळाली, तो कोणाच्या संपर्कात होता, याचा तपास पोलीस करतात।